Okay, good afternoon to all of you. Am I audible to you? Yes, ma'am. Okay. Clear येतोय आवाज? Yes, ma'am. ओके. तर बघा आज आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल आपलं बघणार आहोत. ओके. ओके, तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे का? Yes, ma'am. तर बघा आपण आज न्यू प्रॅक्टिकल नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे आपलं तर ते आपण आज बघणार आहोत. तर ते काय आहे तर रेकॉर्डिंग ऑफ फोर्स ऑफ एअर विच इज एक्सपेल्ड युजिंग द पीक फ्लो मीटर. तर पीक फ्लो मीटरनी जे काही एअर आहे ते एक्सपेल होतं ओके बॉडी थ्रू. तर ते आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. ओके बघा समजते का जे पीक फ्लो मीटर आहे ते यूज करून आपल्याला जे बॉडी मधलं एअर जे आहे ते एका वेळेस ह्युमन बॉडीतून म्हणजे एक्सपेल किती होतोय लंग्स मधून व्हॉल्यूम किंवा एअरचा जो काही व्हॉल्यूम आहे तर तो किती प्रमाणात काय होतोय एक्सपेल होतोय किंवा त्याचा फोर्स आपण म्हणता येईल तर तो आपल्याला काय करायचंय रेकॉर्ड करायचा आहे चेक करायचं आहे. ओके त्याचं एम काय आहे टू डिटरमाइन द फोर्स ऑफ एअर एक्सपेल्ड युजिंग द पीक फ्लो मीटर. ओके तर याचं एम आहे की डिटर्मिनेशन करायचं आहे आपल्याला कशाचं जे काही पीक फ्लो मीटर आहे तर ते यूज करून फोर्स आहे जो एअर एक्सपेलचा तर तो आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. ओके सो बघा त्याचे हे जे प्रॅक्टिकल आहे तर त्याचा सिग्निफिकन्स काय आहे बघा. हॅलो माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके तर बघा या प्रॅक्टिकलचं सिग्निफिकन्स काय आहे तर पीक फ्लो मीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते कशासाठी म्हणजे ते मेजर करतं काय तर पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट आपला जो एक्सपायरेटरी रेट आहे तर ते मेजर करण्याचं काम या पीक फ्लो मीटर या इन्स्ट्रुमेंट थ्रू होत असतं. तर मॉनिटरिंग विथ अ पीक फ्लो मीटर कॅन हेल्प अ पर्सन डिटेक्ट द चेंजेस इन देअर एअरवेज. तर एखाद्या पर्सनच्या ह्याच्यामध्ये जर काही चेंजेस होत असतील तर ते हे काय होतं डिटरमाइन होतं याच्यामुळे कशामुळे पीक फ्लो मीटरमुळे. ओके जे काही त्याच्या एअरवेज मध्ये काही प्रॉब्लेम असेल ओके तर ते सगळं एखादी डिसीज कंडिशन असेल तर ते काय होते तर डायग्नोस होतं डिटरमाइन होतं. त्याच्यानंतर बघा डिक्रीज इन दिस पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट जर पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट जो आहे तो डिक्रीज झाला तर ह्या साईन काय आहे कशाचं साईन आहे तर इम्पेंडिंग कॉम्प्लिकेशन्स असू शकतात की अस्थमा अटॅकचे. टू मॉनिटर द अस्थमा बघा अस्थमा हा डिसऑर्डर आहे. ओके माहितीये का सगळ्यांना अस्थमा? व्हॉइस ब्रेक होते. सगळ्यांनाच ब्रेक होतोय का? No, बाकीचे ma'am. Yes, ma'am. No, ma'am. Yes, ma'am. ओके तर बघा काय होतं अस्थमाच्या ह्याच्यामध्ये अटॅक मध्ये जर हे असेल अस्थमाचे चान्सेस असतील तर ह्या जो काही त्यांचा पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट असतो तो काय झालेला असतो डिक्रीज झालेला असतो. ओके त्याच्यामुळे हे कशासाठी म्हणजे ह्याचा युज काय होतोय तर जे काही पीक फ्लो मीटर आहे तर त्याचा युज काय तर आपल्याला जे काही अस्थमा असेल किंवा जो काही सीओपीडी असेल ओके सीओपीडी हा सुद्धा काय डिसीज आहे ओके इनहेलेशन रिलेटेड आहे हे सुद्धा. त्याच्यानंतर जे काही एअर पोल्युटंटचा इफेक्ट होतो तर हे या सगळ्या कंडिशन ज्या आहेत तर त्या डायग्नोस किंवा डिटरमाइन कधी होणार आहेत ज्यावेळेस आपण पीक फ्लो मीटर यूज करून जे काही किती प्रमाणात एअर एक्सपेल होतीये हे आपण काय करणार रेकॉर्ड करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय समजणार आहे तर या ज्या डिसीज कंडिशन आहेत त्या आहेत की नाही. ओके त्याचे कॉम्प्लिकेशन्स किंवा त्याचे चान्सेस पेशंट मध्ये आहेत की नाही. ओके त्याच्यानंतर बघा रिलिव्हंट प्रोफेशनल कॉम्पिटन्स. ओके तर आता याच्यामध्ये काय असतं बघा
या एक्सपेरिमेंटमुळे काय काय फायदा होतो बघा, विच प्रोव्हाइड्स द पेशंट काउन्सिलिंग. ओके, पेशंटला काउन्सिलिंग आपण करू शकतो. एक्सपर्टाइज ऑन मेडिकेशन, कशासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंट आहे स्टडीमध्ये ते सगळं दिलेलं आहे. एक्सपर्टाइज ऑन मेडिकेशन, त्याच्यानंतर बघा डिलिव्हरी, प्रायमरी अँड प्रिव्हेंटेटिव्ह हेल्थ केअर आणि कंटिन्युटिंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट. जे काही आपल्या प्रोफेशन नुसार आपल्याला माहित पाहिजे तर त्या गोष्टी आपल्याला समजतायत. त्याच्या म्हणजे आता या गोष्टी आपल्याला समजल्या की आपण काय करू शकतो ते इतरांना सांगू शकतो. म्हणजेच काय, तर एखाद्या पेशंटला आपण काय करू शकतो, काउन्सिलिंग करू शकतो. जेव्हा आपल्याला आता हे पीक फ्लो मीटरचा यूज काय आहे हे माहित होणार आहे त्यावेळेस आपण काय सांगणार आहे दुसऱ्या पेशंटला, एखाद्या पेशंटला काय असेल तर आपण काय करणार आहे, त्याला काउन्सिलिंग करू शकतोय. त्याच्यानंतर बघा काय, रिलिव्हंट कोर्स आउटकम्स. तर याच्यामधून आपल्याला काय मिळणार आहे, रेकॉर्ड, मॉनिटर, डेव्हलप, डॉक्युमेंट द व्हायटल फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स ऑफ ह्युमन सब्जेक्ट अँड इंटरप्रिट द रिझल्ट. ओके, हा काय आहे, कोर्स आउटकम आहे. म्हणजे हा एक्सपेरिमेंट स्टडी केल्यानंतर आपल्याला काय समजणार आहे, तर रेकॉर्ड करू शकतो आपण, मॉनिटर, आणि आता हे काय आहे तर एक प्रकारचं फिजिओलॉजिकल पॅरामीटर आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे समजणार आहे. त्याच्यानंतर आपल्यामध्ये कुठलं प्रॅक्टिकल स्किल येणार आहे, इंटरप्रिट द मेजरमेंट शोन बाय द पीक फ्लो मीटर. आपल्याला पीक फ्लो मीटर मध्ये कसे म्हणजे रेकॉर्ड कसं करायचं हे आपल्याला समजणार आहे. त्याच्यानंतर हँडल द पीक फ्लो मीटर अँड ऑब्झर्व द चेंजेस. ते पीक फ्लो मीटर कसं हँडल करायचं हे सुद्धा आपल्याला काय समजणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा काय, प्रॅक्टिकल आउटकम्स. आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस प्रॅक्टिकल द स्टुडंट विल बी एबल टू, कम्प्लीट झाल्यानंतर काय करू शकणार आहे बघा तुम्ही, यूज पीक फ्लो मीटर टू मेजर द पीक फ्लो एक्सपायरेटरी रेट. त्याच्यानंतर अनालाइज द रिडिंग अँड कम्पेअर इट, तर तुम्ही ते कम्पेअर करू शकणार आहे. त्याच्यानंतर बघा सेव्हन्थ काय आहे, रिलिव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. ओके, तर हा पीक फ्लो मीटर जेव्हा तुम्ही स्टडी करणार आहे त्यावेळेस तुम्हाला हँडलिंग जमणार आहे, त्याचं क्लिनिंग जमणार आहे, स्टोरेज सुद्धा माहिती पडणार आहे. त्याच्यानंतर इथिकल प्रॅक्टिसेस आणि वर्क, ते काही म्हणजे जेव्हा तुम्ही ऑब्झर्व हे प्रॅक्टिकल कराल तर तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजणार आहे. बघा आता त्याची थेअरी काय आहे बघा, तर पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट. आता हा पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट काय असतो बघा, द अमाऊंट ऑफ एअर अ पर्सन कॅन क्विकली फोर्स आउट ऑफ द लंग्स इन वन ब्रीथ. तर एका ब्रीथ मध्ये जो काही एअर आहे पर्सन काय करू शकतो, तो म्हणजे फोर्स आउट करू शकतो, एक्सपेल करू शकतो. त्याला काय म्हणायचं, पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट. बघा सिंपल आहे, जेवढ्या अमाऊंटचं एअर, ओके, किती एअर एका ब्रीथ मध्ये किती एअर काय करू शकतो पर्सन, क्विकली फोर्स आउट करू शकतो, म्हणजेच काय तर एक्सपेल करू शकतो. त्याला काय म्हणायचं, पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट. त्याच्यानंतर बघा काय, पीक फ्लो मेजरमेंट. पीक फ्लो मेजरमेंट मध्ये काय, द अमाऊंट अँड द रेट ऑफ एअर दॅट कॅन बी फोर्सफुली ब्रीथेड आउट ऑफ द लंग्स. तर जो काही अमाऊंट किंवा रेट आहे एअरचा, तर फोर्सफुली काय ब्रीथेड आउट ऑफ लंग, तर सेमच आहे. जे एअर जी आहे तर ती किती ब्रीथ आउट होते किंवा ब्रीथ आउट होते लंग्स मधून. द मेजरमेंट शुड बी स्टार्टेड आफ्टर द फील लंग इनहेलेशन. इनहेल केल्यानंतर परत आपण काय करायचं आहे, ते मेजर करायचं आहे. ओके, सो बघा इथे दाखवलेले डायग्राम मध्ये पीक फ्लो मीटर काय आहे. ओके, त्याचं प्रिन्सिपल बघा काय आहे, तर पीक फ्लो मीटर इज अ स्मॉल सिम्पल इन्स्ट्रुमेंट. हे काय आहे, एक स्मॉल सिम्पल इन्स्ट्रुमेंट आहे आणि दॅट इव्हॅल्युएट्स हाऊ इफिशियंटली लंग कॅन एक्सेल एअर. तर जे लंग आहे तर ते किती इफिशियंटली कसं म्हणजे लंग एक्सेल करतं एअर. ओके, हे याच्यामुळे समजतं. द पीक फ्लो मीटर मेजर्स द फोर्स ऑफ एअर इन लिटर्स पर मिनिट. ओके, तर इथे काय होतंय, पीक फ्लो मीटर जे आहे तर ते मेजर करताय फोर्स जो एअरचा, कशामध्ये त्याचं युनिट्स दिलेत, लिटर्स पर मिनिट. ओके, ह्याचं जे काही मेजरमेंट आहे त्याच्यावरती जी स्केल आहे तर ती कशामध्ये मेजर केली जाते, तर लंग्स मध्ये, लिटर्स पर मिनिट. ओके, लिटर्स मध्ये ते काय केलं जाते, एअर एक्सपेल किती झालेले ते मेजर केले जाते. and which gives the measurement on the built-in numbered scale by the blowing a short blast of air through the mouthpiece on the one end. बघा इथं डायग्राम मध्ये दाखवलं आहे, ते माउथ मध्ये इन्सर्ट केलेलं आहे आणि फोर्सफुल ब्लो जेव्हा त्याच्यामध्ये येणार आहे तर त्यावेळेस ते आपण काय करणार आहे, तर मेजर करणार आहे जो काय आहे तो व्हॉल्यूम. त्याच्यानंतर बघा स्टँडर्ड व्हॅल्यूज त्याच्या दिलेल्या आहेत. नॉर्मल अडल्ट मध्ये पीक फ्लो रेट जो आहे तर ती रेंज किती असते,
400 and the 700 लिटर पर मिनिट इतके काय आहे तर ही रेंज आहे ऍडल्ट मध्ये. ओके, लिटर पर मिनिट. त्याच्यानंतर इन लोअर इन ओल्डर, जे काही ओल्डर मॅन किंवा वुमन्स आहे त्यांची कशी असते तर लोअर असते. हे पीक फ्लो रेट जो आहे तर तो लोअर असतो ऍज कम्पेअर टू नॉर्मल. पण ते कसं असतं हे एल्डर पेशंट मध्ये जास्ती असल्यामुळे काय होतं तर हे त्यांच्या म्हणजे हा कमीच असतो. ओके, पीक फ्लो रेट. मग पण ते त्यांच्यासाठी कसं असतं नॉर्मल असतं. द पीक फ्लो रेट डिपेंड्स ऑन द पर्सन्स फिजिओलॉजी. तर हा जो पीक फ्लो रेट आहे तर तो कशावर डिपेंड्स आहे तर पर्सन्सच्या फिजिओलॉजीवर. ओके, इन अस्थमॅटिक पेशंट द PFR इज बिटवीन 200 to 400 लिटर पर मिनिट. अस्थमॅटिक पेशंट मध्ये काय असतं तर त्याची रेंज बघा किती आहे 200 to 400 लिटर पर मिनिट इतकी कमी असते. आणि इन पर्सन सफरिंग फ्रॉम कफ और द रेस्पिरेटरी इन्फेक्शन इज बिटवीन 360 to कुणीही माईक अनम्यूट करायचं नाही ज्यावेळेस लेक्चर चालू असतं. कुठे असतं तुमचं लक्ष? इथे रेकॉर्ड होतीये मीटिंग. समजते का तुम्हाला सगळ्यांना? हे रेकॉर्डिंग युट्यूब वर अपलोड होत असतं, सगळं रेकॉर्ड होत असतं. ओके, स्क्रीन विजिबल आहे का तर सगळ्यांना? Yes, ma'am. तर बघा त्याचे स्टँडर्ड व्हॅल्यूज आपण बघत होतो तर ते नॉर्मल ऍडल्ट मध्ये त्याची रेंज किती आहे 400 and 700 लिटर पर मिनिट इतकी असते. त्याच्यानंतर जे हे आहे तर तो कसा असतो लो असतो कुणामध्ये ओल्डर पेशंट मध्ये. ओके, सॉरी, ओल्डर पीपल्स मध्ये मॅन्स आणि वुमन्स तर ते नॉर्मलच आहे. आणि पीक फ्लो रेट जो आहे तर तो कशावर डिपेंड आहे पर्सनची फिजिओलॉजीवर. ओके, इन अस्थमॅटिक पेशंट द PFR इज बिटवीन 200 to 400 लिटर पर मिनिट. अस्थमॅटिक पेशंट मध्ये ते किती असतं 200 to 400 लिटर पर मिनिट असतं. आणि इन पर्सन विच इज सफरिंग फ्रॉम कफ अँड रेस्पिरेटरी इन्फेक्शन तर ते किती असतात 360 to 400 लिटर पर मिनिट. ओके, आणि त्याची डायग्राम बघा. पीक फ्लोमीटर हे दाखवलेलं आहे आणि इन्सर्ट केल्यानंतर सुद्धा दाखवलेलं आहे. तर त्याला त्यावेळेस प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहे प्रिव्हेंट द ब्लॉकिंग ऑफ द माउथ पीस विथ युअर टंग. टंग सोबत ते काय झालं पाहिजे काय झालं नाही पाहिजे तर ब्लॉक झालं नाही पाहिजे. ओके, ब्लॉकिंग व्हायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर यूज क्लीन पीक फ्लोमीटर. प्रत्येक वेळेस काय करायचं आहे तर क्लीन पीक फ्लोमीटर यूज करायचं आहे. त्याच्यानंतर टू यूज अ पीक फ्लोमीटर अ पर्सन मस्ट फोर्सफुली ब्लो इनटू द डिव्हाइस. तर जो काही पीक फ्लो मीटर आहे तर तो यूज करताना पर्सन कधी पण म्हणजे ते इन्सर्ट केल्यानंतर काय पर्सन ने ते काय केलं पाहिजे इनहेल केलं पाहिजे सुरुवातीला आणि मग फोर्सफुली त्यावेळेस काय करतोय तो एक्सहेल करतोय काय चेक करायचं असतं. त्याच्यानंतर त्याची रिक्वायरमेंट काय आहे फक्त पीक फ्लो मीटर आपल्याला लागणार आहे. ओके, तर प्रोसिजर काय आहे बघा. एन्श्योर क्लीननेस ऑफ द पीक फ्लो मीटर. ओके, ते क्लीन आहे की नाही हे आपल्याला काय करायचं आहे चेक करायचं आहे. त्याच्यानंतर मूव द मार्कर टू द बॉटम ऑफ द नंबर स्केल. ओके, तर आपल्याला काय करायचं एक मार्कर घ्यायचा आहे आणि जे काही सुरुवातीला नंबर स्केल आहे त्याच्यावरती हे करायचंय. त्याच्यानंतर कनेक्ट द माउथ पीस टू द पीक फ्लो मीटर इफ इट इज नॉट ऑलरेडी कनेक्ट करायचं आहे ते किंवा काही वेळेस काय असणार आहे ते कनेक्टेड असणार आहे. ओके, हे माउथ पीस आहे जे एंटर केलेलं आहे माउथ मध्ये आणि ते वरचं जे आहे पीक फ्लो मीटर आहे. आस्क द सब्जेक्ट टू स्टँड अप इफ ही कॅन. तर पॉसिबल असेल तर पेशंटला किंवा पर्सनला त्याच्याचं आपण चेक करणार आहे त्यांना पॉसिबल असेल तर काय सांगायचं आहे स्टँड अप पोझिशनला स्टँडिंग पोझिशनला त्यांना थांबायचं आहे. टेक अ डीप ब्रीथ. त्यांना एक ब्रीथ घ्यायला सांगायची आहे आणि फिलिंग लंग्स कम्प्लिटली काय झाले पाहिजे तर फील झाले पाहिजे. प्लेस लिप्स टाइटली अराउंड द माउथ पीस. तर त्या माउथ पीस वर काय करायचं आहे तर आपले जे लिप्स त्या पर्सनचे जे लिप्स आहेत तर त्याला टाइटली काय करायचं सांगायचंय
तर त्या माउथपीस वरती ठेवायला सांगायचं. ओके, ब्लो ॲज अ हार्ड अँड ॲज अ फास्ट विथ अ सिंगल ब्रीथ. ओके, तर सिंगल ब्रीथच आपल्याला चेक करायचं आहे. नोट द फायनल पोझिशन ऑफ मार्कर अँड दिस इज अ पीक फ्लो रेट. तर त्या मार्करने आपल्याला काय करायचं आहे तर पोझिशन चेक करायची आहे आणि फॉलो द स्टेप्स अबाउट. ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर ब्लो इन टू द पीक फ्लो मीटर 2 more times. अजून एकदा ते काय करायचं आहे तर 2-3 वेळेस हे प्रोसेस आपल्याला काय करायची आहे रिपीट करायची आहे आणि जे काही हायेस्ट रिडिंग येईल या तिन्हीपैकी ते आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा इथं ऑब्झर्वेशन दिले आहेत. तर पीक फ्लो प्रेडिक्शन व्हेरी बेस्ड ऑन द, तर ते कशावर डिपेंड असतं तर इट इज बेस्ड ऑन द पर्सन सेक्स, एज आणि हाईट. तर त्याच्या एज, सेक्स आणि हाईट वर सुद्धा हे डिपेंड असतं. आणि हाऊएव्हर इट इज मोर इम्पॉर्टंट फॉर कशासाठी टू डिटरमाइन द पर्सनल बेस्ट व्हॉट इज द नॉर्मल फॉर देम. तर नॉर्मल रेंज जी त्यांच्यासाठी आहे तर ती आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि तुम्हाला याच्यानंतर काय करायचं आहे तर रिझल्ट लिहायचा आहे. हायेस्ट पीक फ्लो रेट जो काही असेल तर आता इथं बघा नॉर्मल रेंज साठी दिलेला आहे किती तर अडल्ट मध्ये 400 to 700 लिटर्स एवढं असतं. तर हे तुम्हाला तिथं काय करायचं आहे नॉर्मल रेंज याच्या मधल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत एखादी काय करायचंय तर रिडिंग मधून तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कन्क्लुजन जे आहे तर ते काय निघणार आहे तर पीक फ्लो रेट जो आहे तर तो फाउंड टू बी कसा आहे नॉर्मल. म्हणजे आता तुम्ही नॉर्मल रेंज मध्येच लिहिणार आहे दॅट्स वाय तर काय करायचंय नॉर्मल अँड देअरफॉर द सब्जेक्ट मे बी सफरिंग फ्रॉम. जर नॉर्मल असेल तर हे पुढचं लिहायची गरज नाही. देअरफॉर सब्जेक्ट मे बी सफरिंग फ्रॉम. ओके, जर ॲबनॉर्मल असेल तर लेस दॅन नॉर्मल असेल तर काय येणार इथं देअरफॉर द सब्जेक्ट मे बी सफरिंग फ्रॉम. ह्या ज्या 3 केसेस आहेत ओके, कफ किंवा अस्थमा किंवा सीओपीडी यातल्या तिन्हीपैकी एक इथे येणार. ओके, सो दिस इज ओव्हरऑल अबाउट द फोर्स रेकॉर्डिंग ऑफ फोर्स ऑफ एअर एक्सपेल्ड युझिंग द पीक फ्लो मीटर. तर पीक फ्लो मीटर याच्या थ्रू काय हे जे एअर एक्सपेल होतील तर ते आपल्याला या पीक फ्लो मीटर थ्रू काय करायचं आहे मेजर करायचं आहे. बघा काय काय बघितलं याच्यामध्ये. याचं एम सिम्पल आहे टू डिटरमाइन द फोर्स ऑफ एअर एक्सपेल युझिंग द पीक फ्लो मीटर. पीक फ्लो मीटर यूज करून हे काय करायचं आहे तर डिटरमाइन करायचं आहे आपला जो काही फोर्स आहे एअर एक्सपेल होतो तो. त्याच्यानंतर या प्रॅक्टिकलचे सिग्निफिकन्स बघितले काय आहेत तर हे इन्स्ट्रुमेंट पीक फ्लो मीटर हे काही इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते काय मेजर करते तर पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट. ओके, पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट मेजर करते आणि मॉनिटरिंग विथ द पीक फ्लो मीटर दॅट कॅन हेल्प अ पर्सन टू डिटेक्ट द चेंजेस इन एअरवेज. तर त्याच्यामध्ये जर काही चेंजेस आले तर काय होणार आहे तर पीक फ्लो मीटर जे आहे तर ते म्हणजे डिटेक्ट करणार आहे काही चेंजेस असतील तर बॉडीमध्ये. एअरवेज मध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये इथं काय दिसणार आहे तर डिक्रीज म्हणजे ते जे पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट जो आहे तर तो काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. मग डिक्रीज इन पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट जो आहे जर तो डिक्रीज झालेला असेल तर हे कशाचं साईन आहे तर अस्थमा अटॅकचा. आणि हे अजून म्हणजे आपण काय डायग्नोज करू शकतो ह्याच्याशी म्हणजे ह्या पीक फ्लो मीटर थ्रू अस्थमा. ओके, त्याच्यानंतर एअर पोल्युशन एअर पोल्युटंट्स जे काही इफेक्ट करतात आपल्या ह्याच्यावरती एअरवेज वरती तर ते. त्याच्यानंतर सीओपीडी हे सगळं डिटरमाइन होणार आहे. त्याच्यानंतर बघा रिलिव्हंट प्रोफेशनल कंपेंटर्स ह्याच्यामध्ये आपण काय करू शकणार आहे हे जे प्रॅक्टिकल ज्यावेळेस करेल तर पेशंट काउन्सिलिंग करू शकतो आपण. ओके, त्याच्यानंतर एक्सपर्टाइज ऑन मेडिकेशन. त्याच्यानंतर डिलिव्हर प्रायमरी अँड प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. ओके, आपण एक प्रायमरी हेल्थ केअर ठरू शकतो. त्याच्यानंतर कंटिन्युटिंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट आपलं जे प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच्यानंतर काय बघा कोर्स आउटकम म्हणजे हे प्रॅक्टिकल केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तर रेकॉर्ड म्हणजे तुम्ही काय करू शकता तर वेगवेगळे फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स आहेत तर त्याचा आपण स्टडी केला ह्याच्या अगोदर सुद्धा. हे सुद्धा काय आहे एक प्रकारचं पॅरामीटर आहे तर ते तुम्हाला समजलंय. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल स्किल तुमच्यात कोणते डेव्हलप होणार आहे तर पीक फ्लो मीटर जे आहे तर ते कसं ते यूज करून ते जो काही पीक एक्सपायरेटरी रेट आहे तर तो मेजर कसा करायचा. त्याच्यानंतर हँडल द पीक फ्लो मीटर, तो कसा हँडल करायचा पीक फ्लो मीटर हे इन्स्ट्रुमेंट कसं हँडल करायचा. त्याच्यामध्ये चेंजेस कसे ऑब्झर्व करायचे हे सगळं काय समजणार आहे तुम्हाला. ओके, प्रॅक्टिकल आउटकम्स बघा आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस प्रॅक्टिकल स्टुडंट म्हणजे तुम्हाला काय समजणार आहे तर पीक फ्लो मीटर जो आहे तर तो काय मेजर करतो
पीक फ्लो एक्सपायरी रेट, तर तो तुम्ही यूज करणार आहे आणि त्याच्यामधले जे काही रिडिंग्स आहेत तर ते अनालाइज करणार आहे आणि कम्पेअर करणार आहे. ओके, नेक्स्ट काय आहे बघा, रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स, म्हणजे तुम्हाला काय हँडल करायला जमणार आहे तर पीक फ्लो मीटर आणि त्याचं क्लिनिंग. ओके, त्याच्यानंतर ते कुठं स्टोअर केलं पाहिजे, त्याच्यानंतर फॉलोइंग इथिकल प्रॅक्टिसेस असतील, वर्क्स असतील, म्हणजे वर्क तुम्ही टीम वर्क करणार, त्याच्यानंतर तुमच्यामध्ये काय चेंज होणार, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, हे सगळं काय मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याची थेअरीमध्ये काय येतं बघा, पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट, तर त्याच्यामध्ये पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट काय असतो, द अमाऊंट ऑफ एअर इन अ पर्सन कॅन क्विकली फोर्स आउट ऑफ द लंग इनटू वन ब्रीथ. एका ब्रीथ मध्ये किती अमाऊंट ऑफ एअर पर्सन मधून काय होतीये, फोर्स आउट होतीये. तर हे मेजर करणं म्हणजे पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट. आणि पीक फ्लो मेजरमेंट म्हणजे काय, द अमाऊंट and the rate of air that can be forcefully breathed out. okay, breathed out of the lungs मधून काय होतं ते breathed out होतं. आणि त्याचं मेजरमेंट कधी स्टार्ट करायचं आहे, जेव्हा इनहेल केल्यानंतरच आपण एक्सेलेशनचं बघू शकतो की एक्सपेल किती होते एअर. तर बघा याचं प्रिन्सिपल काय आहे, द पीक फ्लो मीटर इज स्मॉल सिम्पल इन्स्ट्रुमेंट. ते काय आहे तर एक स्मॉल सिम्पल इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते काय इव्हॅल्युएट करतंय तर हाऊ इफिशियंटली लंग्स कॅन एक्सेल एअर, तर किती एअर एक्सेल होतीये ते काय करते, चेक करते. पीक फ्लो मीटर मेजर काय करते अजून, फोर्स ऑफ एअर इन लिटर्स. ओके, लिटर्स मध्ये पर मिनिट, विच गिव्स द मेजरमेंट ऑन द बिल्डिंग नंबर स्केल बाय द ब्लोईंग. ओके, इथे दाखवलेलं आहे फोर्सफुल ब्लोईंग डिव्हाइस मध्ये कसं केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज काय आहेत बघा, तर नॉर्मल अडल्ट पीपल म्हणजे पीक फ्लो रेट त्यांचा किती असतो, 400 and 700 लिटर पर मिनिट. त्याच्यानंतर काय, तर पीक फ्लो रेट जो आहे तर तो कसा असतो, लो असतो इन ओल्डर मॅन आणि वुमन्स मध्ये. पण ते कसं असतं तर हे नॉर्मल असतं त्यांच्यामध्ये. तर पीक फ्लो रेट जो आहे तो कशावर डिपेंड आहे, पर्सनच्या फिजिओलॉजीवर. आणि अस्थमॅटिक पेशंट मध्ये पीएफआर हा किती असतो, 200 to 400 लिटर पर मिनिट. आणि पर्सन जो आहे तो कसा सफर करतो, विच इज सफरिंग फ्रॉम कफ और द रेस्पिरेटरी इन्फेक्शन, इज बिटवीन किती असतं तर 360 to 400 लिटर पर मिनिट. ओके, त्याच्यानंतर इथं डायग्राम आहे, पीक फ्लो मीटर दाखवलेलं आहे आणि ते फोर्सफुल ब्लोईंग कसं केलेलं आहे माउथ मध्ये हे सुद्धा दाखवलेलं आहे. आता हा एक्सपेरिमेंट करताना आपल्याला प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत, प्रिव्हेंट द ब्लॉकिंग ऑफ द माउथपीस विथ युअर टंग सोबत ते काय झालं नाही पाहिजे, ब्लॉक नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर यूज क्लीन पीक फ्लो मीटर, तर तुम्हाला तो काय करायचा आहे तर माउथ मध्ये डायरेक्टली इंजेक्ट म्हणजे हे करायचं आहे, प्लेस करायचं आहे. दॅट्स वाय तो कसा असला पाहिजे तर क्लीन असला पाहिजे. त्याच्यानंतर टू यूज अ पीक फ्लो मीटर अ पर्सन मस्ट फोर्सफुली ब्लो इनटू डिव्हाइस. ओके, इथं पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे बघा. त्याच्यानंतर याच्यासाठी रिक्वायरमेंट काय असणार आहे, रिक्वायरमेंट काय असणार आहे, पीक फ्लो मीटर फक्त लागणार आहे. आता याची प्रोसिजर काय आहे, पहिल्यांदा सुरुवातीला काय इन्शुर करायचंय तर पीक फ्लो मीटर हा क्लीन आहे की नाही, नसेल तर तो काय करायचा आहे, क्लीन करायचा आहे. त्याच्यानंतर मूव्ह द मार्कर टू द बॉटमला त्याच्या काय करायचं आहे तर मार्कर मूव्ह करायचा आहे नंबर स्केल वरती आणि कनेक्ट द माउथ पीस टू द पीक फ्लो मीटर. ओके, तर माउथ पीस ला काय करायचं आहे तर तो पीक फ्लो मीटर कनेक्ट करायचा आहे. आस्क द सब्जेक्ट टू स्टँड अप. ओके, पॉसिबल असेल तर त्या पर्सनला काय सांगायचं आहे तर तुम्ही स्टँडिंग पोझिशनला राहा. ओके, टेक द डीप ब्रीथ, त्यांना काय सांगायचंय तर डीप ब्रीथ घ्यायला सांगायचे. का तर ब्रीथ इनहेल केल्याने शिवाय एक्सेल किती होती आणि किती प्रमाणात होती हे काय करणं आपल्याला समजणार नाही. दॅट्स वाय काय सांगायचंय सब्जेक्टला, स्टँडिंग पोझिशनला राहायला सांगायचंय. आणि त्याची जी ब्रीथिंग आहे, ओके, डीप ब्रीथ, तर ते सुरुवातीला त्यावेळेस घ्यायला सांगायचं आणि ते लंग कम्प्लिटली कसं झालं पाहिजे, फील झालं पाहिजे. आणि प्लेस द लिप टाइटली अराउंड द माउथ पीस, त्याच्यानंतर माउथ पीस वर काय करायचंय ते लिप्स त्यांना हे करायला सांगायचे प्लेस. आणि ब्लो ऍज अ हार्ड अँड फास्ट विथ अ सिंगल ब्रीथ, एका ब्रीथनी काय करायचं ते चेक करायचं आहे. आणि फायनल नोट द फायनल पोझिशन ऑफ द मार्कर. ओके, ते फायनल पोझिशन काय करायचे हे चेक करायचे आहे आणि ते काय झालं तर पीक फ्लो रेट झाला. ओके, फॉलो द स्टेप, ह्या ज्या स्टेप्स आता मी सांगितलं तर त्या काय करायच्या आहेत तर अजून 2 वेळेस चेक म्हणजे हे प्रोसेस करायचे आहे आणि हायेस्ट जे व्हॅल्यू येईल, ओके, तर ते काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं ऑब्झर्वेशनचा टेबल दिलेला आहे. तर हे जे प्रेडिक्शन्स आहेत
पीक फ्लो रेट जो आहे त्याचे प्रेडिक्शन जे आहे तर ते कसे असतात कशावर बेस्ड असतात तर पर्सनच्या सेक्सवर एज आणि हाईट वरती सुद्धा डिपेंड असतात. इट इज द मोर इम्पॉर्टंट फॉर द पर्सन्स टू डिटरमाइन द पर्सनल बेस्ट ऑर द व्हॉट इज द नॉर्मल फॉर देम. तर त्यांच्यासाठी नॉर्मल रेंज काय आहे तर ती सुद्धा माहित असली पाहिजे. त्याचा रिझल्ट बघा अशा 3 रिडिंग्स घ्यायचे आहेत. हे लिटर मध्ये असतात लिटर पर मिनिट आणि त्याचा रिझल्ट हायेस्ट पीक फ्लो रेट जो आहे तो किती असतं म्हणजे इथं बघा जो तुम्ही 3 रिडिंग्स घेणार आहे तर त्या 3 रिडिंग्स मधले एक हायेस्ट जे आहे तर ते बेस्ट तुम्हाला लिहायचं आहे आणि रिझल्ट आहे तर तो रिझल्ट मध्ये बेस्ट रिडिंगच येणार आहे. कशामध्ये असतं ते लिटर पर मिनिट मध्ये. ओके आणि त्याच्यावरून आता जर समजा नॉर्मल रेंज आली तर काय ठरणार आहे तुमचं पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट जो आहे तर तो कसा ठरणार आहे नॉर्मल ठरणार आहे. इफ लेस दॅन नॉर्मल जर नॉर्मल रेंज पेक्षा जर कमी असेल तर काय होणार आहे सब्जेक्ट मे बी सफरिंग फ्रॉम मे बी म्हटलेलं आहे. ओके कन्फर्म केलेलं नाही मे बी सफरिंग फ्रॉम तर कुठल्याही केसमधून तो सफर करू शकतो जसं की अस्थमा सीओपीडी किंवा कफ. ओके सो दिस इज अवर पीक फ्लो मीटर एक्सपेरिमेंट. समजले का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. कुणाला काही डाऊट याच्यामध्ये? कुणाला काही डाऊट आहे का? पीक फ्लो मीटर कशासाठी आपण यूज करतो? कॅन एनीवन टेल? Why we use peak flow meter? समजले ना सगळ्यांना नक्की? मी काय विचारतेय तुम्हाला एक्सपेरिमेंट समजलेला आहे की नाही? Yes, ma'am. हा आपण कशासाठी वापरतो पीक फ्लो मीटर? Expiratory flow rate check करण्यासाठी. ओके गुड. तर तो जर लो असेल तर कुठल्या केसमध्ये कुठले डिसीजेस असू शकतात? लो असेल तर अस्थमा. ओके अजून? कफ सफरिंग. ओके तर कफ किंवा सीओपीडी असेल अस्थमा असेल तर हे डिसीज जे आहेत ते डायग्नोज करण्यासाठी आपण काय करतो हे पीक फ्लोमीटर हे यूज करतो. पीक जो काही पीक एक्सपायरेटरी रेट आहे फ्लो रेट तर तो डिटरमाइन करण्यासाठी आपण हे काय करतो यूज करतोय. ओके प्रोसिजर समजली का तुम्हाला? कॅन एनीवन टेल प्रोसिजर काय करायचं आहे ते? प्रोसिजर काय आहे? रोल नंबर 12. रोल नंबर 12 देशमुख आदित्य. Yes, ma'am. हा किलोमीटर कसं यूज करायचं? व्हॉट इज द प्रोसिजर फॉर दॅट? Yes. देशमुख आदित्य. Yes, ma'am. हा समजले ना तुम्हाला? Yes, ma'am. हा मग कसं यूज करायचं सांगा? Yes. पीक किलोमीटर आहे त्याचे ते क्लीन करून घ्यायचं फर्स्ट. त्यानंतर ते ओके गुड. क्लीन करायचंय त्याच्यानंतर त्याची ते बॉटम लाईनला आहे का चेक करायचं नंबर. ओके मार्कर यूज माउथ मध्ये करायचं. प्लेस त्यानंतर ते माउथ मध्ये प्लेस करायचं
ओके. इनहेल करायला सांगायचं आधी त्यांना आणि त्यांना पहिलं स्टँड पोझिशन मध्ये इफ पॉसिबल असेल तर त्यांना थांबायला सांगायचं आणि इनहेल करायला सांगायचं आधी, नंतर एक्झेल करायला सांगायचं. 3 रिडिंग्स घ्यायचे किती होते ते, आणि जे एक्सेल करताना जे हायेस्ट रेट असेल ते आपलं हे असेल, जे हायेस्ट rate. रेट असेल तो आपला रिझल्ट असेल. Okay, good. You can mute. Roll number 50, पाटील स्नेहल. येस मॅम. हा, पीक फ्लो मीटर कसं यूज करायचा? हा येस मॅम. फर्स्ट वन पीक फ्लो मीटर क्लीन करायचा, नंतर ते त्याच्या बॉटमला मार्कर करून घ्यायचं, म्हणजे स्केलचं. नंतर ते कनेक्ट करायचं माउथपीस बरोबर, आणि जर ते स्टँडअपच्या पोझिशन मध्ये ते कम्फर्टेबल असतील तर ते करायला सांगायचं. नंतर असं डीप ब्रीथ त्यांना श्वास घ्यायला सांगायचा, आणि जो फर्स्ट सिंगल ब्रीथ असतो तो आपला फायनल पोझिशन मार्कर असतो. काय करायला सांगायचं त्यांना? एक्सपेल करायला सांगायचं एअर. ओके, एक्सेलेशन. हा हा. जे काही इनहेल केलेलं आहे ते काय करायला लागायचं, परत करायला सांगायचं एक्सेल. एक्झलेशन. हा. ओके. ओके, त्याच्यानंतर काय करायचंय? पाटील स्नेहल. येस मॅम. हा, त्याच्यानंतर काय करायचंय? हा, एक्सेल करायला सांगायचंय. हा, पुढे? एक्झेल केल्यानंतर लिप्स आहेत ते टाइटली अराउंड द माउथ पीस, लिप्स आहेत ते माउथ पीस पाशी टाइटली क्लोज करायचे, आणि नंतर हार्ड अँड फर्स्ट ऍज विथ सिंगल ब्रीथ करायचं, आणि ते नोट डाऊन करायचं फायनल पोझिशन ऑफ द मार्करला, आणि तोच पीक फ्लो रेट असतो. ओके, गुड. रोल नंबर 41. येस मॅम. How we can use peak flow meter? येस मॅम. मीटर कसा यूज करायचा? मॅम. 41 तुम्ही लेक्चर ऐकताय ना व्यवस्थित? येस मॅम, पण माझा मोबाईल हँग झालता त्यामुळे माझा माईक मगाशी अनम्यूट झालता, मग त्यामुळे माझं लक्ष. आता पण माझा माईक मोबाईल हँगच आहे मॅडम, असं कुठलंच बटन टच होत नाही. Mute yourself. Roll number 6. Roll number 6. Are you there or not, Asmita? तुमचा आवाज येत नाही, अस्मिता. रोल नंबर 36. माने श्रद्धा. व्हॉट इज द प्रॉब्लेम? तुमचा नंबर कॉल केला की तुम्ही लेफ्टच होता का डायरेक्ट? रोल नंबर 53. येस मॅम. हा, पीक फ्लो मीटर कसं यूज करायचा? हा, फर्स्ट पीक फ्लो मीटर हा क्लीन करून घ्यायचा, आणि तो माउथ मध्ये होल्ड करायचा, आणि एक्सपेलेशन त्यांना करायला लावायचं, आणि हीच प्रोसेस 3दा करायची. सर्वात जास्त जो रेट असेल ना तो त्यांचा पीक फ्लो रेट असेल. ओके, यू कॅन म्यूट. रोल नंबर 56. 56.
Unmute yourself. Roll number 56. Roll number 64. 64. हॅलो मॅम. हा, पीक फ्लो मीटर कसं यूज करायचा? ओके मॅम. फर्स्ट वन पीक फ्लो मीटर क्लीन करायचा. देन बॉटम ऑफ देन मार्कर टू द बॉटम ऑफ नंबर्ड स्केल करायचं आणि कनेक्ट करायचं माउथ पीक टू पीक फ्लो मीटर अँड सब्जेक्टला स्टँडिंग ॲज अ पॉसिबल असेल तर स्टँडिंग पोझिशन करायला लावायची. देन एक डीप ब्रीथ घ्यायला लावायची, फिलिंग लंग्स कम्प्लिटली. Then lift tightly around the mouthpiece करायचं. Then blow as a hard fast with a single breath. And final position of the marker हेच आपली पीक फ्लो मीटरची रीडिंग असणार. Good. ओके, अजून कोण सांगतंय? Who will tell? सांगू मॅम. Yes. पहिल्यांदा पीक फ्लोमीटर क्लीन करून घ्यायचं आणि त्याच्या बॉटमला स्केलचे मार्कर करायचं आणि ते मग माउथ पीस मध्ये कनेक्ट करायचं पीक फ्लोमीटर आणि नंतर ते डीप ब्रीथ करायला सांगायचं, इनहेलेशन अँड एक्सेलेशन. आणि नंतर ते हार्ड अँड फास्टला सिंगल ब्रीथ घ्यायचं आणि ह्या रिडिंग 3 वेळा घ्यायच्या आणि मग जे जास्त रिडिंग असेल ते फायनल पोझिशन असते पीक फ्लो ब्रीथची. ओके, गुड. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजले पीक फ्लो मीटर म्हणजे काय, पीक फ्लो कशासाठी यूज करतो आपण? सगळ्यांना समजले? आता कुणाला काही डाऊट याच्यामध्ये? खूप सिंपल आहे. येस और नो? येस मॅम. Yes, Yes, ma'am. ma'am. येस मॅम. तर HAP स्पेशल असाइनमेंट मी सेंड केलेल्या आहेत. ओके, 3 तुम्हाला लिहायचे आहेत. तर त्या 3 मधले तुम्ही आता सध्या 2 लिहू शकता, 2 कम्प्लीट करायचे सगळ्यांनी. आणि जेव्हा तो पुढचा पॉइंट होईल शिकून आपला, तर त्यावेळेस तिसरी ही तुम्ही कम्प्लीट करून सेंड करायची आहे. ओके, तुम्हाला तिन्ही एकदाच दिलेले आहेत असाइनमेंट. बघितलंय का कुणी? गुगल येस क्लासरूमला? मॅम. येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. तर जास्त क्वेश्चन्स नाहीत, आज आणि उद्यामध्ये कंप्लीट करून पाहिजे मला सगळ्यांनी. ते कंपल्सरी उद्या मला सगळ्यांचं आलं पाहिजे. ते जर नाही आलं तर तुम्हाला स्पेशल असाइनमेंटचे मार्क्स 0 मिळतील. ओके, तर वेळेवर ते सबमिट करा, हे इम्पॉर्टंट आहे. इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन? येस मॅम. ओके, गिव्ह मी अटेंडन्स. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, roll number 2, absent 3, absent 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, absent 8, absent 9, Present, ma'am. 10, absent 11, प्रेझेंट मॅम. 12, Present. 13, Present. 14, roll number 14, absent 15, Present ma'am. 16, Present. 17, प्रेझेंट. 18, Present. 19, Present. 20, Present. 21, okay, 22, 22, 23, 24, 25,
26, 27, 28, Present. 29, 'रोल नंबर 53, राऊत रुपाली. रोल नंबर 53. येस मॅम. हा, तुमचं गाव कोणते? आवे. पीराची कुरोली तिकडचे आहे का तुम्ही? हा, तिथून पण 15-16 किलोमीटर. मॅडम तुम्ही सरांना आता मेसेज केला होता ना, सरांनी मला सांगितलंय की येऊन घेऊन जावा म्हणतात कॉलेजमध्ये तुम्हाला ओके मॅम. डॉक्युमेंट. आता सरांचं मला कॉल आला होता, तर त्यांना आता कॉलेज चालू झालं यायला सांगा असं म्हणलं. ओके मॅम. या मग भरा. इथं पण तुम्ही भरू शकता, म्हणजे इथं पण आपले PC वगैरे आहे. तुम्हाला येत असेल तर, नाही डॉक्युमेंट स्कॅन करून घेऊन जावा आणि पंढरपूरमध्ये वगैरे भरू शकता फॉर्म. ओके मॅम. रोल नंबर 29, 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 34, absent, 35, absent, 36, absent, 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, प्रेझेंट मॅम. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, प्रेझेंट मॅम. 44, 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, 47, 47, 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, प्रेझेंट मॅम. 54, Present. 55, 55, 56, 57, Present, ma'am. 58, प्रेझेंट मॅम. 59, 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, 63, 64, Present. 65, 66, Present. 67, Present. 68. Present. Okay. Okay, so we will stop here.